चला आज बनवायची आपल्याला मस्त ढाबा स्टाईल तडका डाळ बनवायची आहे. त्यासाठी बघा मी 3 डाळी घेतलेल्या आहे. 1 वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे, 1 वाटी मुगाची आणि 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि मस्त आपल्याला तयार करायची ढाबा स्टाईल तडका डाळ. तर बघा त्याच्यामध्ये आता मी मीठ, हळद आणि थोडंसं तूप टाकलेलं आहे. तेल पण टाकू शकतो आपण आणि गॅसवर ठेवून दिलेला आहे कुकर शिजण्यासाठी. इकडे बघा मी टोमॅटो कापून घेतलेले आहे, कांदा पण कापून घेतलेला आहे, हिरवी मिरची, आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे मी. आणि बघा आता आपली डाळ पण तयार झालेली मस्त. त्यात पाणी टाकून बघा सगळं मिक्स करून घ्यायचे आणि कढई ठेवलेली आता मी. आपल्याला मस्त डाळ तडका बनवायची आणि तेल टाकलेले आहे बघा. सुरुवातीला जिरे टाकलेले आहे आणि आलं लसूण टाकून घेतलेलं आहे बघा तेलामध्ये. तो छान होऊ द्यायचा आहे मस्त. थोडासा चांगला तळून घ्यायचा आहे म्हणजे टेस्ट खूप छान येते. आणि थोडासा हिंग टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक चिरलेला. तो पण चांगला होऊ द्यायचा आहे कांदा. आणि त्याच्यामध्ये मी खडे मसाले टाकलेले आहे, तेजपत्ता टाकलेला आहे, छोटी मोठी विलायची टाकलेली आहे आणि मिरे टाकलेले आहे आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. खड्या मसाल्याने वास पण खूप छान येतो डाळीला आणि खूप छान लागते डाळ. हिरवी मिरची पण टाकून झालेली आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे, तो पण सगळा मिक्स करून चांगला होऊ द्यायचा आहे. थोड्या वेळ चांगले टोमॅटो चांगले होऊ द्यायचे थोड्या वेळ म्हणजे ते नरम होतील. मीठ टाकून आपल्याला झाकण ठेवून थोड्या वेळ होऊ द्यायचे आपल्याला. आणि त्याच्यानंतर बघा मी धणे घेतलेले थोडेसे जाडसर, ते टाकायचे. त्याच्यामुळे पण डाळ खूप छान होते, टेस्ट लागते खूप छान. थोडेसे घ्यायचे, अर्धवट ठेवायचे थोडेसे धणे. आणि त्याच्यानंतर मी कसुरी मेथी टाकलेली आहे. याच्याने पण टेस्ट खूप छान होते तर कसुरी मेथीने. आणि त्याच्यानंतर आपण आता धणे पावडर, जिरे पावडर, लाल मिरची पावडर टाकायची आपल्याला काश्मीरी आणि हळद टाकायची. आणि आता चांगला आपल्याला मसाला होऊ द्यायचा आहे आणि मस्त सगळं मिक्स करून आपल्याला शिजलेली डाळ टाकायची त्याच्यामध्ये आणि नंतर तडका द्यायचा आहे आपल्याला डाळीला. सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि मस्त कोथिंबीर टाकायची वरून आणि छान शिजू द्यायची, उकळी येऊ द्यायची मस्त डाळीला. आता आपल्याला डाळीला तडका द्यायचा आहे. त्याच्यासाठी मी पॅन ठेवलेला आहे बघा छोटा आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि बारीक चिरलेला भरपूर लसूण टाकलेला आहे. आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा हिंग टाकलेला आहे मी आणि काश्मीरी लाल मिरची टाकलेली. अख्खी पण चालू शकते पण मी पावडर टाकलेली आहे. आणि मस्त आता बघा डाळीला तडका द्यायचा आपल्याला. खूप छान लागते असं तडका दिल्यानंतर. वरती मस्त लसणाच्या बारीक बारीक आपण कापलेले असतात ते येतात खाताना, तर खूप छान लागते. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. आणि तयार झालेली आपली तडका डाळ बघा. आता मस्त आपण एका छोट्याशा बादलीमध्ये काढून घ्यायची. आपण ढाब्यामध्ये असंच खातो बाहेर, असेच ते वाढून देतात मस्त.